सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। दादा मी साई तालुक्यामध्ये करमाळा गारचाच आहे, माडा गारचाच आहे, राहिलं सांगोला आणि माळशिरस 4 तालुके जिल्ह्यातलेच आहे। 2 तालुके सातारा जिल्ह्यातले, तिथेही मी जाऊन फिरून आलो। त्या मंडळींनी एक फक्त लोकांचं म्हणजे भाजपवाले जात म्हणल्यानंतर नुसतं संभ्रम अवस्था तयार करायची। ती सगळी इकडे आली की सांगते तिकडनं फलटणवरनं 1 लाखाचा लीड येणार आहे, मानमधनं 50,000चा येणार आहे, 3 लाखाचा लीड इकडे येणार आहे म्हणून आपल्याला सांगते। आणि इकडनं तिकडे गेले की म्हणायचं माळशिरस मधनं 1 लाखाचा लीड येणार आहे। त्या 2 तालुक्यात सांगताना सांगायचं माळशिरस मधून 1 लाखाचा लीड येणार आहे, करमाळा बराबरीत सुटणार आहे, माडा बराबरीत सुटणार आहे। तिकडे जाऊन गप्पा मारायच्या। आता मला गणित कळलं ना की माळशिरस तालुक्यामधून 1 लाखाचा लीड कसं येणार आहे त्याचं गणितच उलगडत नाही। कारण स्वतः विजयदादा कधी सुद्धा 14-15 पुढे निवडून आले नाहीत विधानसभेला। 14-15 पुढे विजयदादा स्वतः उभा कधी निवडून आलेले मला माहित नाही। एकदा काहीतरी 17-18 हायएस्ट लीड आहे विजयदादा। मी माळशिरस तालुक्यामध्ये फिरतोय, ज्या परिसरामध्ये सगळं हे चालायचं 20,000 मतं बोगस मारली जायची, आता त्याच परिसरामध्ये त्यांच्या घरातलीच माणसं आमच्या बरोबर आले। तिथं फतेसिंग दादा आहे, सांगोजीराव देशमुख माझे आमदारांचे चिरंजीव उघड आमच्या बरोबर करते, हिंदूराव माने पाटलांची सगळी कंपनी आमच्या बरोबर काम करते, डॉक्टर देशमुख, शंकर देशमुख, सुभाष अण्णा पाटील ज्यांनी 4 निवडणुका विजयदादाच्या विरोधात त्या ठिकाणी धनगर समाजात लढवले। आणि आतापर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजाचा गट आणि मराठा समाजातला गट असं एकत्रीकरण कधी झालंच नव्हतं। आत्ताच ह्या निवडणुकीला झालं। हे सगळे एका स्टेजवरती आता येताना आम्ही पाहतो। ते सांगतात की 1 लाख मताचा लीड त्या ठिकाणी येणार आहे। मी बी त्याच्यावरती बराचसा विचार केला, म्हणलं नक्की काय गणित आहे 1 लाखाचं। मागचं विधानसभेचा अभ्यास केला, त्याच्यात कुठं 15-20 हजार 18,000च्या पुढे कधी मताधिक्य नाही, स्वतः विजयदादा नाही। 2014 लोकसभेला 52,000-51,000चा लीड पडला दादा। तिथं माळशिरस तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये 39,000चा लीड पडला। आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये जी 14 गावं होती तर त्या 14 गावामधनं 12,000चा लीड पडला। असा मिळून सगळा 51,000चा लीड पडला। पण हा 51,000चा लीड मिळवताना विजयदादांना काय काय करावं लागलं होतं हे मला माहित आहे। पुन्हा कोणाच्या पाया पडावं लागलं होतं आणि किती वया कराव्या लागल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत। त्याच्या मागची कारणही तशीच होती। 2011-12 पासून त्या ठिकाणी पतसंस्थेच्या टीव्ही असतील, कारखान्याची बिलं असतील। 2011-12 पासून 14च्या निवडणुकीचं मी गणित सांगतो। आणि त्यावेळेस लोकांचा शेवटी विजयदादा सिनियर नेते होते।